मला म्हातारा कशाला कर असं आहे की तुम्हाला इतिहास सांग मधुकरराव शितोळे म्हणजे खूप चांगले मित्र आणि त्यांनी हा कारखाना काढण्यासाठी काय केलं ते मला माहिती. मी त्याला म्हणत होतो कारखाना तुम्ही काढणार आणि तो चोरांच्या ताब्यात जाणार. माणसाला आयुष्य किती असतं? आयुष्य नाही ना. तर या साखर कारखान्याचा दुसरा एक फायदा तुम्हाला सांगतो. मी स्वतः शेतमजूर होतो आणि शेतमजुरी करून मी पुन्हा शिकेल असं मला माहिती नव्हतं. 4 वर्ष मी 36 पैसे रोजारी काम केलं. आमच्या शेजारी राहुरी साखर कारखाना निघाला आणि तिथे 8वी निघाली शाळेत. तेव्हा यशवंतराव चव्हाणांनी जाहीर केलं की ज्यांचं उत्पन्न 900 रुपयाचं आत आहे वार्षिक उत्पन्न त्यांना आम्ही माध्यमिक शिक्षण मोफत देऊ. त्या स्कीम खाली मी परत शाळेत आलो. त्यामुळे माझ्या साखर कारखान्याबद्दल माझ्या मनात एक वेगळा आदर आहे की त्या साखर कारखान्यावर हायस्कूल काढलं. मी तिथे 8वी शिकलो म्हणून तुमच्या पुढे निदान बोंब तरी मारू शकतो. तिसरी गोष्ट, मला कारखान्यात शिपायाची नोकरी लावावी असं म्हणून त्यावेळेचे चेअरमन तनपुरे म्हणून होते, बाबूराव तनपुरे. त्यांच्या मी 100-200 लोकांत पाया पडलो की म्हणलं मी घरी उपाशी आहे, मला तुम्ही शिपायाची तरी नोकरी लावा. म्हणजे असे बाजूला सारून मला म्हणतो कुठल्या नोकऱ्या कशी. पुढे मी हायकोर्ट जज झालो आणि त्यांच्याच हस्ते माझा सत्कार झाला. तेव्हा मी त्यांना म्हटलं की पुढची मेहरबानी आहे, तुम्ही मला शिपायाची नोकरी लावली असेल तर मी कशाला शिकलो असतो. आता तुमच्यावर जो प्रसंग आलाय तो देशात सगळ्यांवर आहे. इतक्या दिवस आपण त्याच्यावर बोलू नये, पण संघासारखे विषारी लोक सत्तेवर येतील असं कधी कोणाला वाटलं नाही. कधी कोणाला वाटलं नाही. परंतु ते आले. 2014 साली मोदी सत्तेवर आला. मी या कॅमेऱ्यासमोर सांगतो की माझ्या गुरुंनी रिपोर्ट दिलेला आहे. जस्टिस सावंत आणि जस्टिस कृष्णा यांनी रिपोर्ट दिला की मोदी खुनी आहे आणि मोदीला कुठल्याही परिस्थितीत कुठल्याही संविधानिक पदावर बसवू नये असं त्यांचं आयोगाचं रिकमेंडेशन होतं. परंतु या देशामध्ये RSS ठरवून ते होतं. मोदी कधी पंतप्रधान होईल असं आमच्या स्वप्नात पण नव्हतं. तेव्हा आता काय झालंय की जसा राजा तशी प्रजा. आता तुमच्या मतदारसंघात किती पैसे आले असतील? तुम्ही पण घेतले असतील. तुम्हाला अडचणी असतील म्हणून आले असतील. अरे 800 ते 1000 कोटी तर नुसते जप्त केले. महाराष्ट्रामधल्या इलेक्शनमध्ये 800 ते 1000 कोटी जप्त केलेत. इकडे तिकडे सापडले. तर तुमच्या खेळत किती आले? 20 लाख आले. तर तुम्ही पण त्याला कारणीभूत आहात. तुम्ही वैयक्तिक तुम्ही नाही, कोणी ज्यांनी घेतले त्यांनाच कळलं पाहिजे की बाबासाहेब आंबेडकरांनी आणि नेहरूंनी तुम्हाला 1 मताचा अधिकार देण्यासाठी रक्त सांडले. महात्मा गांधींनी रक्त सांडले. मतदान कोणाला करायचं, मताचा अधिकार कोणाला द्यायचा. तेव्हाचे सगळे ब्राह्मण नेते म्हणत होते जो शिकलेला आहे, जो पदवीधर आहे त्याला फक्त मताचा अधिकार द्यायचा. बाबासाहेब म्हणले की गावाच्या या टोकापासून त्या टोकापर्यंत, त्या टोकापासून या टोकापर्यंत जो जो गावात राहतो तो सगळे मतदार. हे बाबासाहेबांचं नेहरूंचं म्हणणं होतं. पण अधिकारी कोण होते? त्यांचेच होते. काँग्रेस आपले कुठे अधिकारी कुठे होते? ते म्हणले की हे करणार नाही. नेहरू म्हणले की हे लोक सगळ्यांना मतदान करणार नाही तर आपल्याला त्यासाठी स्वतंत्र यंत्रणा उभी केली पाहिजे. म्हणून मतदार नोंदणीसाठी स्वतंत्र यंत्रणा उभी केली. त्यास तुमची वय नव्हती. वय काय तुझं? तुम्हाला मला माहिती आहे 18 वर्षाच्या किंवा 21 वर्षाच्या पुढे लोकांना मतदान करायचं ना. मग तुझं वय काय माहिती नाही. मग तुझ्या नदीला पूर कधी आला होता तेव्हा ती किती वर्षाचा होता? तुझ्या दुष्काळ कधी पडला होता तेव्हा तू किती वर्ष? हे घराघरात जाऊन मतदारांची यादी केली. आम्ही त्या मताचं काय केलं? आम्ही सगळ्यांनी त्या मताचा कचरा केला. हे कोण सांगणार तुम्हाला?
आम्हाला रडायला येतं की हे सगळं बघून तुम्हाला तुमच्या परिस्थिती रडायला तर आम्हाला तुमचं दुःख बघून रडायला की हे आम्ही काय बघतो भारत. हे आता 83 वर्षाचा आहे, पण हा भारत असा थराला जाईल, या थराला जाईल असं आम्हाला वाटत. आता फडणवीस मुख्यमंत्री झालाय त्याचा इतिहास काय केलं त्यांनी. ज्या लोकांनी त्याला 14 साली मुख्यमंत्री केलं ते दोन्ही शरद पवारचं सरकार आणि उद्धव ठाकरेचं पक्ष आणि शरद पवारचा पक्ष आणि घर फोडलं ना. हा बामणी कावा असतो. कोणी बाबा असलं ते समजून घेतलं पाहिजे. हा कावा, या काव्यातून तो आता मुख्यमंत्री झाला. सगळं खोटं, मतदार याद्या खोट्या. आता ते सगळं आम्ही मांडतो त्यासाठी. ईव्हीएम खोटं. आता इथून पुढे तुमच्या मागच्यावेळेस चाललंय आम्ही गाडी फुटाने ठेवली. म्हणजे कोणाला भूक लागेल तर फुटाने का. ते 2 वस्तू माझ्यावर आहेत, तर गाडीला आम्ही सगळे फुटाने खातो का. तर आम्हाला अशी तुमच्याकडून जेवण घेऊन आम्हाला घाण करायची आम्हाला काय करायचं. तो विजय म्हणून त्यांनी मला आणला आणि म्हणतो मला भरायला झालं की कशाला मला खूप काम आहे. मी रात्री मुंबईत होतो, सर्वच माझ्या आंदोलन चालू आहे. परवा आम्ही आंदोलन केलं, ऐकत होतो. ठीक आहे, तेव्हा आता आपण एक करू. कोणाला शिवाय देऊन उपयोग नाही, पोलीसला दोष देऊन उपयोग नाही. पोलीस बांधलेले असतात, ते तर आपलेच पोरं आहेत ना. पोलीस कोण आहेत? शेतकऱ्याची पोरं आहेत. ते आपल्यावर जेव्हा लाठी मारतात तेव्हा त्यांचा हात खर्चात टाकतो, तर त्यांना काय ते त्यांना आदर असते. आणि तुमच्याकडे जी फोडाजोडी झाली ती कायमची आहे, कायमची आहे. फोडाजोडी हा आपल्या देशाचा हजारो वर्षाचा मंत्र आहे. म्हणजे वर्ण व्यवस्था आणायची, आम्ही श्रेष्ठ, जातीयता आणायची, श्रेष्ठ जाती, माणसं माणसात ठेवणार नाही असं जगातलं एकच राष्ट्र आहे ते भारत. माणसाला माणसात ठेवायचंच नाही. त्याला कुठल्या तरी मार्गाने, आता आपण इथं बसलो ते कुठल्या जातीच्या मनात प्रश्न येतो का नाही? येतो ना. आम्ही माणसंच नाही. ही जी परिस्थिती देशात आलेली आहे हिचं मूळ या देशाचा ब्राह्मणवाद आहे, वर्ण व्यवस्था आहे, जाती व्यवस्था आहे. कुणी आणली? आम्हाला अक्कल नाही. आपण पुण्याला आता 2 द्यायचा सुभाष स्कूलला, तरी सुभाष स्कूल माझे मित्र होते, त्यांची सक्ती एकदा माहिती मांडली. तुम्ही त्यावेळेस जनाई प्रकल्प ना, जनाई प्रकल्प, त्या जनाई शिरसाई प्रकल्पासाठी भांडत होतो. आणि म्हटलं की शरद पवारच्या मतदारसंघात जनाई शिरसाई येत नाही म्हणजे काय, साहेबांचं नाव घ्यायचं नाही. ती आता शरद पवारच्या विरुद्ध आहे, तिचा मुलगा. साहेबांचं नाव नाही घ्यायचं. मला मग मी कशाला जेवायला आलो तिथे. जनाई शिरसाई प्रकल्प का होत नाही अजित दादाने आणि शरद पवारने उत्तर द्या असं म्हटलं मी. आता आपला जो प्रश्न आहे, तुमची ताकद फार कमी आहे. त्यांनी तुमचे फोडाजोडी म्हणजे मला सगळं कळलं. पोलीस आपलं ऐकणार नाही. तर मी म्हणलं असतं की आपण कारखाना बंद करू, काय आम्हाला अटक करायची ते करा. पण फडणवीस नावाचा अधिकारी मुख्यमंत्र्याचं त्याचं होम डिपार्टमेंट त्या पोरांच्या पुढे काही, ती पोर आपली आहे. तो आपल्याला काही जमू देणार. म्हणून मी माझ्या वकील मित्रांशी बोललो. हे तुमचे जे सगळे याचे गुन्हे आहेत, हे फौजदारी गुन्हे आहेत. तुमची ग्रॅच्युइट न देणं, फंड न देणं, हे फौजदारी गुन्हे आहेत. तर यांना कसं आपण कोर्टात खेचायचं त्याचा आम्ही विचार केलेला आहे. मी त्याला म्हटलं होतं विजयला, आणि मी हे भोंगे ऐकून काळीज कसं कापत असेल हे मी जाणतो. हेच तुम्ही भोंगे ऐकून पळापळी करून ड्युटीवर गेलेले आहात. हे भोंगे आज तुम्हाला शत्रूसारखे वाटतात. परंतु या पोराने राहुल फुलने 37 दिवस उपोषण झाले. एक लक्षात ठेवा,
जग कुठेही चालत, कुठेही जगात काही असो, त्या जगाची उभारणी फक्त कामगार करतो, फक्त कामगार करतो. कारखाना असो, रस्ता असो, कोण करतं काम? का राहुल कुल बोलतोय का फडणीस करतोय? काम तर आम्हीच करतो. तर त्याला किंमत नाही. हा देश असा आहे की जिथे श्रमाला किंमत नाही. हाच देश असा आहे की जो माणसाला माणूस ओळखत नाही, जातीने माणूस ओळखतो, धर्माने माणूस ओळखतो. याने देश कधी पुढे जात नाही. मी ते नेहमी सांगतो, तुम्हाला आता काही शिकलेल्या लोकांना माहिती असेल की हिटलरने आपला देश बर्बाद केला. तो आज जगात टॉपला देश आहे. मुसोलिनीने आपला देश बर्बाद केला त्यांचा स्वतःचा, तरी ते देश सगळे टॉपला आहेत. आम्हाला कोणी बर्बाद केलेलं नाही. आम्ही सगळ्यात खाली आहोत, कारण आम्ही माणसं नाही. आम्ही माणसं शेजारच्याला समजत नाही. ही व्यवस्था इथे विषारी व्यवस्था असल्यामुळं जग आपल्या पुढे आहे, आम्ही सगळ्यात खाली आहोत. आम्ही भूकमरीत आमचा पहिला नंबर आहे, आमचे लहान मुलं मरण्यात आमचा पहिला नंबर आहे. त्या तुम्हाला आज तुम्ही स्वतः मरता त्यामुळे तुम्हाला वाटतं याचं काय करायचं तुम्हाला? आम्हाला आमचं बघा. तर मी तुम्हाला त्यांना सांगत होतो फोनवर, मला बोलू नका. मी त्यांना सगळी कायद्याची मदत करतो. त्या कायद्याची मदत करताना आमच्या वकिलांना तुम्ही फी द्यायची नाही. फक्त कागदपत्री जो खर्च आहे, टायपिंग आहे, हे आहे, कोर्टाचा खर्च असतो, स्टॅम्प असतो, तेवढं तुम्ही करायचा. आता कुठल्या कोर्टात जायचं हे आम्ही ठरवतो. मी पुढारी नाही. मी तुमचा भाऊ म्हणून तुम्हाला सांगतो की मी जे बोललो ते मी करून दाखवणार. हे यांची मरणं कशी येतात मला माहिती आहे. हे जे तुम्हाला लुबडतायत त्यांचं काय होतंय ते अनेक उदाहरणं आहेत, मी ती सांगत नाही. आणि म्हणून आपण मधुकर सुतळे बरोबर मी राहिलेलो आहे. मला सगळं माहिती आहे किती प्रामाणिकपणे त्यांनी कारखाना उभा केला होता. त्याचं वाटोळं झालं आणि होणारच होतं. ते असंच होतं की आपण सगळे मिळून हायकोर्टात, फौजदारी कोर्टात, कुठं कुठं जाता येईल तिथे आम्ही तुमची व्यवस्था करतो. मात्र तुम्ही मागे सरायचं नाही. मला खूप अनुभव आहे की मला लोक आता निरेचा अनुभव आहे. निरेला ग्लोबल केमिकल कंपनी, तिचं पाणी नदीत पडल्यामुळं लोक प्रेत चालून आंघोळीला घरी जातात, कुठे 30 किलोमीटर. काही लोक आले मला भेटले, म्हणजे ते आमचं पाणी असं असेल म्हणलं, त्याला मी येतो. ते मला भेटायला आले, ते माझ्या विरुद्ध उभे, आम्हाला कंपनी पाहिजे. वाईट परिस्थिती. माणसं मी म्हणून आम्ही माणसंच नाही. आम्ही इतके लाचार आहोत, लबाड आहोत, खोटं बोलणारे आहोत. आणि ते का एकाने परदेशी माणसांनी लिहिलंय, तुम्ही भारताचे लोक कधीच सुधारणार नाही. तुम्ही जेव्हा सकाळ लहानपणी देवाला जाता तेव्हा देवालाच लाच देताय. हे घे तुझं नारळाचं तुकडात, मला सुखी ठेव, असा देव असतो कुठे. त्यामुळे तुम्हाला देणे घेण्याची सवय झाली. देणे घ्यायची सवय कधी लागते? लहानपणी 5वीच्या पाठ्यावर सटवायला, ठेव माझ्या मुलाला, आम्ही तुला हे देतो, तो देतो, रेडका वाहतो, बोडका वाहतो. तर देवाला कुणी लाच देतं का रे? देव जर आपला सर्वांचा तारण करताय, आपला आईबाप आहे देव, त्या देवाला लाच देणारे आम्ही आणि सांगणारे विषारी ब्राह्मणवादी. जय भारत, जय शिवराय. मी तुमचं भांडण घेतलेलं आहे ताब्यात. मला आता जाऊ द्या पुढच्या कामाला. हा, कोण भेटणार मला? शिवाजी काळे.